स्माइल वेलकम सगळ्यांचं आजच्या सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. ऍक्च्युअल जो क्लास करायला तुम्ही आला होतात आणि 2 दिवस आपण अवचेतन मनाचा विचार केला. आज ऍक्च्युअल आपण या रेकी ऊर्जेला सुरुवात करतो आहे. रेकी काय आहे ते आपण समजून घेऊ आणि या दिव्य रेकी शक्तीचा आपल्या जीवनात कशा पद्धतीने सकारात्मक वापर आपण करू शकू याचा एक दिव्य अनुभव आपण घेणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. या रेखी ऊर्जेला, रेखी काय आहे, रेखी कशा पद्धतीने काम करते आणि याचा आपल्या जीवनामध्ये काय काय बेनिफिट होणार आहे. तर रेकी ही एक जपानी चिकित्सा पद्धती आहे. आता सगळ्यात पहिले जे मी तुमच्या समोर क्लिअर करणार आहे, जे बऱ्याच लोकांना गैरसमज आहे. रेकी दोन पद्धतीने आपण यूज करतो. म्हणजे ही जी रेकी आहे ही आपला जो जपानी चिकित्सा पद्धती आहे, ज्या रेकीच्या माध्यमातनं आपण फक्त आणि फक्त दुसऱ्यांचं चांगलं करू शकतो. आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य निर्माण करण्यासाठी आपण या रेकीचा वापर करतो. त्याच पद्धतीने दुसऱ्यांच्या जीवनामध्ये देखील परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्याची निर्मिती करण्यासाठी आपण रेकीचा यूज करू शकतो. म्हणजे मेरा मंगल तेरा मंगल सबका मंगल होय रे, जन जन का मंगल होय रे, या भावनेतनं आपण या रेकीचा वापर करू शकतो. पण तुम्ही कधी न्यूजपेपर किंवा टीव्हीवर ऐकलं असेल की रेकी करून एखादी घटना अस्तित्वात आली. त्या रेकीचा आपल्या रेकीशी काही संबंध नाहीये. तो शब्द आहे फ्रेंच शब्द आहे. तो जो रेकी शब्द आहे तो फ्रेंच आहे आणि त्याचा अर्थ आहे, समजा मला एखादी फॅक्टरी उभी करायची आहे, तर मी ती फॅक्टरीसाठी जे लोकेशन आहे ती जागा निवडणं, त्याच्यानंतर तिथे मला कच्चा माल उपलब्ध होईल का, तिथे मला जो लेबर वर्क पाहिजे आहे तो लेबर वर्ग तिथे मला अवेलेबल होईल का, या सगळ्या गोष्टींची पाहणी करून माझं प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी जी मी पूर्ण पाहणी करते त्याला रेकी म्हटलं जातं. किंवा त्याच सोबत दुसरं जे आहे, समजा एखादी चुकीची घटना करायची, एखादा कुणाला किडनॅपिंगची केस आहे किंवा अजून वाईट घटना जरी करायची आहे तरी सुद्धा तो व्यक्ती किती वाजता येतो, किती वाजता जातो, या गोष्टीची पण पाहणी करणं, ती रेकी म्हणजे फ्रेंच शब्द आहे. त्या रेकीचा आपण जी रेकी शिकतोय याच्याशी कुठेही काही संबंध नाही. पहिले हे डोक्यात क्लिअर करा. या रेकीचा फक्त आणि फक्त स्वतःचं चांगलं आणि इतरांचं चांगलं करण्यासाठीच आपण वापर करत असतो. ठीक आहे, पहिले माइंड क्लिअर पाहिजे की काय शिकतोय. नाही तर काही लोक जर तशी रेकी बिकी शिकायच्या विचाराने आले असेल ना कुठे, म्हणजे बँक जरी लुटायची तर न्यूज मध्ये येतं की रेकी करून बँक वर दरोडा टाकल्या गेला. ती रेकी ही नाहीये बरं, पहिलेच क्लिअर करून टाकते. दुसरं, कोणीतरी मेसेज मध्ये नाकाचा साईन टाकलं. ऍक्च्युली मला सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे माझा आवाज थोडा बदललेला जाणवत असेल. आजच्या दिवस सहन करून घ्या. ओके. कारण कुणातरी स्टुडंटला तो आवाज जरा आवडत नाहीये म्हणून त्यांनी साईन मधनं ते मेसेज केलेला आहे. सो माझ्या आवाजामुळे जर कुणाला त्रास होत असेल त्याबद्दल सॉरी. चला सुरू करूया आजच्या सेशनला. आणि रेकी काय आहे तर जपानी शब्द आहे. याचा शब्दाचा अर्थ आहे सर्वव्यापी जीवन शक्ती. शब्दाचा अर्थ आहे सर्वव्यापी जीवनशक्ती. रेचा अर्थ आहे सर्वव्यापी आणि कीचा अर्थ आहे जीवन शक्ती. ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. अल्टरनेटिव्ह मेडिसिन थेरपीमध्ये संपूर्ण विश्वामध्ये आता ही चिकित्सा पद्धती वापरली जाते आहे. या चिकित्सेतनं आपण शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सगळ्याच लेवलच्या समस्यांवर समाधान शोधू शकतो. लेव्हल 1 मध्ये आपण हस्तस्पर्शाच्या माध्यमातून आपण कुणाचाही उपचार करू शकतो. आणि रेकीच्या द्वितीय लेवल पासून जगाच्या पाठीवर कुठेही डिस्टन्सच्या माध्यमातून आपण हिलिंग करू शकतो. अगदी सर्व धर्मपंथीयांनी, सर्व तत्वचिंतकांनी या रेकीचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. चीनी याला ची म्हणतात, रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात. माझा आवाज क्लिअर येतोय का? इज माय व्हॉइस इज क्लिअर? ओके, थँक्यू.
बघा रेकीनी सगळ्या गोष्टी हील होऊ शकतात, पण ते हिलिंग करायला थोडा वेळ नाही मिळालाय मला आज, जी तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा करता की मॅडम रेकीतनं या गोष्टी होऊ शकतात, पण त्या गोष्टीला वेळ नाही मिळालेला आहे आणि शरीराला थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. मी आज सुट्टी पण काढू शकली असती, ठीक आहे, म्हणजे काही लोकांचे मेसेजेस येतात आहे, त्याच्यासाठी तुम्हाला सांगते की थोडा ऍडजस्ट करा. ओके. सभी धर्मपंथीयोने रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, तर इंग्रजी याला लाईट म्हणतात, होली स्पिरिट म्हणतात, हिंदू याला प्राणशक्ती असं म्हणतात. ठीक आहे. हिंदू संस्कृतीमध्ये अथर्ववेद मध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे. रेकी स्पर्श यजुर्वेद आणि अथर्ववेदामध्ये बरेचसे असे दाखले आपल्याला माहिती मिळतात की जे रेकी ही आपल्या भारतात प्राचीन काळापासून वापरलेली आहे. आपल्याला माहिती आहे की साधू संतांनी अनेक लोकांना अगदी स्पर्शाच्या माध्यमातून हील केलेला आहे. अगदी आशीर्वादामुळे अनेक याच्यातनं आपण लोकांना हील करू शकतो. ठीक आहे. तर रेकी आपल्याला जी आपण रेकी शिकतोय इथून पुढे प्रत्येक सेशन आपलं प्रॅक्टिकल बेस राहणार आहे. रेकीची इन्फॉर्मेटिव्ह आजचं सेशन संपलं की उद्यापासून जे आपलं सेशन राहील हे पूर्ण प्रॅक्टिकलवर राहणार आहे. तर प्रॅक्टिकली तुम्ही त्याला एक्सपिरियन्स करण्यासाठी ज्या ज्या ऍक्टिव्हिटी आपण बघणार आहे, औरा बघायचा आहे, आवडेल ना तुम्हाला कुणाचे औरा फक्त तुम्ही डोळ्यांनी बघू शकाल, हे प्रॅक्टिकल घेणार आहे आपण. विदाऊट एनी टच तुम्ही कुणाच्याही बॉडीच्या एनर्जी चेक करू शकणार आहे. ठीक आहे. कुणाच्याही बॉडीच्या ज्या एनर्जी आहे ते आपण चेक करू शकणार आहे. काही म्हणजे शारीरिक लेवलवर कुठे दुखतंय, प्लस आपण त्यांना चांगल्या पद्धतीने हील पण करू शकणार आहे या सगळ्या एनर्जीज. पण त्याच्यासाठी आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे. असं नाही की जादूची कांडी फिरवली आणि रेकी झाली. रेकी करण्यासाठी आपल्याला ठरलेला वेळ, जसं आज मला माझ्या चक्रांना बॅलन्स करायला वेळ मिळाला नाहीये, कारण बरं नसताना माझे मॉर्निंग पासून सगळे सेशन चालू आहेत. माझं पहिलं सेशन 5 वाजता सुरू होतं आणि तुमचे अटुनमेंट जे थांबले आहेत त्याच्याचमुळे थांबलेले आहे. तरी माझं उद्या 50 लोकांचं अटुनमेंट आहे. त्याच्यानंतर संडेचा वेळ दिलेला आहे, तिथे प्लस 50 लोकांचं अटुनमेंट आहे. तर आता आपण या रेकीला समजून घेऊ की कशा पद्धतीने काम करते. तर रेकीचे आजपासून आपल्याला आपल्या जीवनामध्ये 5 बदल करायचे आहेत. रेडी आहात का ते 5 बदल करायला, जे डॉक्टर मिकाओसींनी सांगितलेले आहे? 5 बदल. रेडी? चला चॅट बॉक्स मध्ये रेडी टाईप करा की यस आय एम रेडी. ओके. परत एक प्रश्न आलेला आहे, प्राणिक हिलिंग आणि या रेकी हिलिंग मध्ये काय फरक आहे ते पण मी क्लिअर करते. जेव्हा आपण प्राणिक हिलिंगची प्रॅक्टिस करतो, शब्दावरनच बघा, प्राणिक हिलिंग म्हणजे आपल्या प्राणातली ऊर्जा. इथे आपल्या प्राणातली ऊर्जा जर म्हटलं तर त्याला मर्यादा आहे. आपला माठ, जर आपण एका माठात एक लिमिटेड पाणी भरू शकतो, त्याच्यापेक्षा जास्ती नाही आहे. आणि जसा जसा तो माठ रिकामा होतो नवीन पाणी त्याच्यात टाकावं लागतं. तर म्हणून प्राणिक हिलिंग मध्ये आपल्या आतली एनर्जी आपण वापरतो आणि रेकी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. ठीक आहे. युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आहे आणि त्या रेकीचा वापर, जसा तो ब्रह्मांड सगळ्यांना ऑक्सिजन देऊन राहिलेला आहे, सगळ्यांना सारख्या ऊन वारा पावसाचं देऊन राहिलेलं आहे, थंडी सगळ्यांनाच वाटते, तर ही ब्रह्मांडी ऊर्जा न संपणारी आहे. तर सगळ्यांना ही जी देत आहे, तर ही जी रेकी आहे, परत एकदा रेकीचा अर्थ सांगा. तर रेकी हा जपानी शब्द आहे, सर्वव्यापी जीवनशक्ती. रे म्हणजे सर्वव्यापी, की म्हणजे जीवनशक्ती. सर्वव्यापी जीवनशक्ती म्हणजे रेकी, जी युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आहे, जी कधीही न संपणारी आहे. आणि याचा वापर तुम्ही जेवढा जास्ती कराल तेवढेच पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये येणार आहे. तर आता हे 5 तत्व काय रेकीचे? सगळ्यात महत्वाचं जे मी काल परवा घेतलं असेल तुमचं, की आपल्याजवळ जीवन जगण्यासाठी काय आहे? तर फक्त वर्तमानातला आजचा दिवस आहे. कारण आपण ते लकी लोक आहेत की जेव्हा कालचा दिवस संपला आणि आजची सकाळ आपण बघितली ना, तर जे 10 लाख प्लस लोकांनी या पृथ्वीवरनं टाटा बाय बाय केलं, त्याच्यामध्ये आपला नंबर नाही लागला. म्हणजे देवानी आज जर आपल्याला सकाळी उठवलं तर खरोखर काहीतरी चांगलं करण्यासाठी उठवलं, आपल्या जीवनामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी आपल्याला त्यांनी जागृत केलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं, जर त्या देवाने आपल्याला उठवलं तर आजचा दिवस आपल्याला काम करण्यासाठी दिलेला आहे.
सो आपण लकी आहे की नाही, की आज आपण या पृथ्वीचा भाग आहे. उद्या असणार की नाही माहिती नाही. माहिती आहे का, कोण गॅरंटी घेतो स्वतःची की उद्याची सकाळ पण आपण पाहणारच आहे? आहे का कुणीतरी 100% गॅरंटी घेणार? कारण ते आपल्या हातात नाहीये. बरोबर आहे. पण आपल्या हातात काय आहे, तर वर्तमानातला हा क्षण मात्र आहे. तर म्हणून आपल्याला जे रेकी शिकवते ना, ती काय सांगते, फक्त माझ्याकडे आजचा दिवस आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा दिवस आपल्या हातात आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाहीये. तर तेवढ्याच याच्यासाठी दिव्य रेकी शक्ती मिकाऊसींनी जो नियम दिलेला आहे, तो नियम आहे की या आजच्या दिवसात, केव्हापासून, सकाळपासून रात्री झोपेपर्यंत, केवळ आज के दिन मैं चिंता नहीं करूंगा या चिंता नहीं करूंगी. तुमच्या चिंता केल्याने कुठला तरी प्रॉब्लेम आजपर्यंत सॉल्व्ह झालाय का? ते चिंता करता करता एन्झायटी, डिप्रेशन, ओसीडी, मग सायकॅट्रिकची ट्रीटमेंट, अशा गोष्टी होतात. शारीरिक मानसिक लेवलवर आपण आजारी होऊन जातो, डॉक्टरांच्या चक्कर मारावे लागतात. मग आजपासून रेकी जर शिकायची आहे, तर पहिला नियम काय, माझ्याकडे जो आजचा दिवस मला भेटलेला आहे, या आजच्या दिवसात मी चिंता करणार नाही. रेकीचा पहिला नियम काय आहे, आजच्या दिवसात मी चिंता करणार नाही, केवळ आज के लिए. कारण आपल्याला फक्त केवळ आज का दिन आहे, कल हमने देखा नाहीये. रोज सकाळी उठल्यावर पहिले म्हणायचं की माझ्या जो फक्त आजचा दिवस, देवाला थँक्यू म्हणायचं की आज तू मला उठवलेला आहे. कारण कितीतरी लोक रात्रीच्या झोपेत सुद्धा गेलेले आहेत, वेगवेगळ्या कारणांनी या पृथ्वीवर गेलेले आहेत. अगर हम यहाँ पे है तो भगवान ने कुछ उद्देश्य से रखा है. आजच्या दिवस चिंता करायची नाही. त्याच्यानंतर दुसरा नियम, आता नाही चिंतेतच क्लिअर करायचं राहिलं की चिंता कशी करायची नाही. म्हणा, तुम्हाला थोडी माहिती आहे आमच्याकडे किती टेन्शन आहे ना? काय वाटतं तुम्हाला? थोडी माहिती आहे की आमच्या जीवनात किती टेन्शन आहे मॅडम, तुम्ही नाही समजू शकत. त्या टेन्शनला 100 वेळा रिपीट करा. टेन्शन कमी होणार आहे की त्या टेन्शनची फ्रिक्वेन्सी वाढणार आहे? मग जे केल्याने फायदा होत नाही ते करायचं नाही. टेन्शन आलं तर मी काय म्हणते, मंत्र जो सांगितलं ना काल, जे सांगितलं, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, आय एम अ विनर, टुडे इज माय डे, गॉड इज ऑलवेज विथ मी. हे 5 वाक्य स्वतःला सांगायचं आणि हो पुन्हा प्रेयर करायची, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. त्या टेन्शनचं नाव घ्या. समजा आता मला माझ्या रिझल्टचं टेन्शन, म्हणजे माझ्या मुलाच्या रिझल्टचं टेन्शन आहे. हे रिझल्ट ऑफ माय सन, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. जशी शब्दांची एनर्जी क्रिएट कराल, शब्द ही ब्रह्मांड आहे, तसंच तुम्हाला इन्स्टंट रिलीफ पण मिळेल. त्याच्यानंतर दुसरा, केवल आज के दिन में क्रोध नहीं करूंगा या करूंगी. आज के दिन, फक्त आणि फक्त आज मी कुठल्याही प्रकारे राग करणार नाही. कारण राग केल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का? लक्षात घ्या, कुठल्याही राग केव्हा येतो आपल्याला, समोरच्या व्यक्तीचं मत पटलं नाही तर राग येतो. येस ऑर नो? राग केव्हा येतो, जेव्हा आपल्या मनाविरुद्ध काहीतरी घडतं तेव्हा आपल्याला राग येत असतो. ठीक आहे. मग आता जर आपल्याला तो राग नाही करायचा आहे, तर लक्षात घ्या, ऍक्शन, समोरच्या व्यक्तीकडनं राग येणारी ऍक्शन घडली, ही ऍक्शन कधीच प्रॉब्लेम नसते, जिला आपण प्रॉब्लेम समजला आजपर्यंत जीवनात. लक्षात घ्या, जर मला कोणी मूर्ख म्हटलं, तर मूर्ख म्हटल्याने मी मूर्ख झाली का? मूर्ख म्हटल्याने जर मी म्हंटल असं, मूर्ख म्हटल्याने माझ्या इमेजला काहीच प्रॉब्लेम नाहीये, समोरच्या व्यक्ती त्याचं मत, इट्स ओके, त्याच्याने मला फरक पडणार नाही. फरक केव्हा पडेल, मी जर हजारो लोकांना रोज शिकवते ना, असा कसा मला मूर्ख म्हणतो, आणि जर माझी अशी ऍक्शन बिक्शन बदलली की नाही, राग बिग आला, तिथून प्रॉब्लेम सुरू होणार आहे. आणि हेच होतं आपल्या आजूबाजूला. समोरच्या व्यक्तीची जेव्हा ऍक्शनला, लक्षात घ्या, राग केव्हा येतं, जेव्हा आपल्या मनाच्या विरुद्ध काहीतरी घडतं तेव्हा आपल्याला राग येतं. पण त्या रागाला जर थांबायचं असेल, तर त्या ऍक्शन जर अशी कुणाची झाली ना, तर स्वतःला शांत करायचं. कारण लक्षात घ्या, ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम. त्याला जे आपण रिॲक्शन देतो त्याच्यावरनं घरात किंवा समाजामध्ये आपली प्रतिष्ठा किंवा आपली इमेज किंवा आपले यश अपयश ठरत असतं. ठीक आहे. तर लक्षात घ्या, आजपासून राग करायचा नाही. राग आला तर काय करायचं, समोरच्या व्यक्तीने नकारात्मक वागलं तर काय करायचं,
कट कट कट, डिलीट 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 म्हणायचं आणि स्वतःला स्टेबल करायचं. लक्षात घ्या. मग आजपासून काय आहे, म्हणत ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम. ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम. आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या घटना घडणारच आहे, वेगवेगळ्या कृती घडणारच आहे, पण त्या ऍक्शन किंवा त्या घटना किंवा त्या कृती कधीच आपल्यासाठी प्रॉब्लेम ठरत नाही जोपर्यंत त्याला आपण एक्सेप्ट करत नाही. किसी ने मुझे गधा बोलने से मैं गधा नहीं होने वाली हूं. जर त्याला जेव्हा मी रिॲक्ट करेल, हा कोण मला गधा म्हणणार आहे, दॅट रिॲक्शन मला गधा बनवणार. सो अब अपनी जिंदगी पर हम सोचो. आज से राग करायचा नाही, क्रोध करायचा नाही. कारण आजचा दिवस जगायला भेटलेला आहे, उद्या आपल्याला माहिती नाहीये, काल गेलेला पास्ट आहे. मग आपल्याला जीवन जगण्यासाठी फक्त काय आहे, आज आहे. आणि आजही मध्ये काय आहे, वर्तमानातला हा क्षण आहे, आत्ताचा, टुडे मधला, नाऊ मधला आत्ताचा हा क्षण आहे. आणि या क्षणाला आपल्याला संपूर्ण पॉझिटिव्हिटीने परिपूर्ण असं करायचं आहे. ओके. शेजारी आमच्या घरी कचरा टाकतात, आम्ही काय करायचं, 8 दिवस कचरा उचलून फेकून द्या. बरोबर आहे. आपण काय करतो, त्यांची ऍक्शन चुकीची आहे, माहिती आहे ना. 8 दिवस त्या समोरच्या व्यक्तीला थोडंसं वाटेल वाईट, की बा आम्ही एवढं सगळं करू नये, त्या व्यक्तीलाच वाईट वाटायला लागेल आणि तो आपोआप चेंज होईल. प्लस आपल्याला रेकी शिकवणारच आहे, आपण पुढे पुढे डिस्टन्स हिलिंग पण शिकणार आहे. इंग्लिश मधला कटकट करतोय आपण, मराठीतली कटकट नाही म्हणत आहे, ठीक आहे. इंग्रजीतला कटकट म्हणतोय. कट सोबत डिलीट आहे ना. ओके. ईमानदारी से अपनी उपजीविका का साधन जुटाऊंगा, म्हणजे जे काही कर्तव्य आहे, तुम्हाला जे काही जबाबदारी आहे, तुम्ही हाऊसवाईफ असाल, नोकरीवर असाल, बिझनेस असेल, तुम्ही ज्या कुठल्या प्रोफेशन मध्ये काम करताय, जी जबाबदारी तुम्हाला मिळालेली आहे, त्या जबाबदारीला 100% पूर्ण करण्याची आपल्याला कॅपॅसिटी स्वतःत निर्माण करायची आहे. एक लक्षात घ्या, शिक्षक आहेत, प्रत्येक शिक्षकामध्ये जर विद्यार्थ्याला घडवण्याची भावना आली, पगारापुरता जर तो शिकवायला गेला नाही, किंवा ज्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करताय तिथे पूर्ण याच्याने करा. हाऊसवाईफ जरी असाल तर विचार करा, मुलांना घडवण्याची एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याच्या स्वास्थ्याची जबाबदारी आपल्यावर आहे, किंवा त्यांच्या चांगलं उत्तम आहार आणि संस्काराची जबाबदारी आपल्यावर आहे. एवढी मोठी जबाबदारी पार पाडत असताना आपणच जर तणाव, चिंता आणि टेन्शन मध्ये असेल तर आपण निश्चितच ही जबाबदारी पार पडू शकत नाही. आणि म्हणून रेकी आपल्याला याच पद्धतीने शिकवतात की आपण खरोखर स्वतःच्या जीवनाला कशा पद्धतीने सकारात्मकतेने बदलू शकतो. जो आपण काय करतोय, लक्षात घ्या, आपल्या आनंदाचे रिमोट लोकांना वाटून ठेवलेले. साधा हजबंडनी बर्थडे विसरला, लग्नाची अॅनिव्हर्सरी विसरली की तो चांगला दिवस स्पॉइल करतो. कोण कोण करतात असं? आयुष्यातला तो एक दिवस जो वर्षातला त्याच दिवशी येणार आहे, एक एक श्वास कधीच रिपीट होत नाही, एक एक दिवस जीवनातला रिपीट होत नाही, आणि आपण आपल्या जीवनातले चुकीच्या समजुती विसरलं तर विसरलं, आपण चांगले क्षण मिस करतोय. काय झालं, विसरलं तर तुम्ही सेलिब्रेट करा ना. जरुरी आहे का की समोरच्याने गिफ्ट दिलं तरच तुम्ही आनंद होईल? ते गिफ्ट एवढं महत्वाचं आहे का? त्या व्यक्तीचं तुमच्या जीवनात असणं महत्वाचं नाहीये का, सांगा. छोट्या छोट्या गिफ्टच्या आशेने आपण कुटुंबातले किती आनंदाचे क्षण मिस करतोय. होत आहे का आपल्या जीवनात असं, सांगा. कुणाकुणाचा असे आनंदाचे रिमोट आपण वेगवेगळ्या कारणांनी वाटून ठेवलेले आहेत. हँड रेस करा की आनंदाचे रिमोट. हा, अवधूत सर अनम्यूट करा. माईक ऑन नाही होते का तुमचं? नेक्स्ट, कोणी कोणी वाटून ठेवलेत आपले आनंदाचे रिमोट? सरांचा माईक ऑन नाही होते. व्हेरी गुड. कोणीच वाटलेले नाही आनंदाचे रिमोट, सगळे आनंदी आहात. सगळे आनंदी आहेत वाटतं, कुणालाच चला.
खूप आनंद वाटला मला की आनंदाचे रिमोट कुणीच वाटलेले नाहीये, सगळे आनंदी आहात. व्हेरी गुड. ऑडिओ सुरू होत नाही मला. इकडे हँडरेज करा म्हणजे तुम्ही दिसता, कारण 221 लोक आहेत, त्याच्यातनं तुमचा हात शोधणं कठीण आहे. जर तुम्ही इथे जे आहे ना इमोजी मध्ये जे हँडचं ऑप्शन आहे ते रेज केलं तर मग मी तुमचा माईक ऑन करते. ओके ठीक आहे. मुले ऐकत नाही, सगळे ऐकतील. आता इथून पुढल्या 10 दिवसामध्ये. हा, स्मिता पाटील मॅडम बोला. अनम्यूट करा, माईक ऑन करा ना स्मिता पाटील मॅडम. डॉक्टर शुभांगी मॅडम माईक ऑन करा. हा बोला. घरात तुमचा. प्रॉब्लेम. हा बोला. घरात काही प्रॉब्लेम झाले तर त्याचा परिणाम आपण स्वतःवर करतो, म्हणजे घरातल्या काही लोकांच्या हातात आपण आपला रिमोट दिलेला असतो. हा, आता बघा, आपल्या आनंदाची जबाबदारी ही आपल्याला स्वतःला घ्यायची, कुठलाही व्यक्ती असो. पहिले तो हे लिखलो की आय एम रिस्पॉन्सिबल. माझ्या आनंदासाठी मी स्वतः रिस्पॉन्सिबल आहे. कारण जी गोष्ट आपल्याला आपल्याबद्दल माहिती आहे, दुसऱ्या लोकांना ती गोष्ट माहिती नाहीये. लोकांच्या नजरेतनं जर आपण आपली तुलना केली तर ती कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही. बरोबर आहे. आपल्याला पहिले वाटतंय का की वी आर द परफेक्ट पर्सन, आपण आपल्या जीवनात परफेक्ट आहोत असं आपल्याला वाटतंय का? पहिले सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपली इमेज आपल्या नजरेत परफेक्ट पाहिजे. दुसरं, आनंदाचे रिमोट जर दुसऱ्यांना वाटून ठेवले, एक रिमोट सासूबाईंना देऊन ठेवलेला आहे, एक रिमोट सासऱ्यांना देऊन ठेवलाय, एक रिमोट हसबंडला दिलाय, एक रिमोट मुलांना वाटलंय, बाकी शेजारच्यांना दिले आहे, काही नातेवाईकांना दिलेले आहे, जिथे तुम्ही वर्क करता सगळ्यांना रिमोट दिलेले आहे. आता एवढे जर लोकांना तुम्ही रिमोट वाटून ठेवलेले आहे तर ते तुमचे बटन आनंदाची दाबणारच आहे. आनंदाची दाबणार आहे का? नाही. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर लोक त्रास देत आहे तर ते तुम्ही त्यांच्या केलेल्या ऍक्शनला जोपर्यंत ऍक्शन देणार नाही, त्यांनी केलेल्या कृतीचा तुमच्यावर काही परिणाम होणार नाही. योगेश सर, लक्षात आलं का? कारण ते तुम्ही लावून घेताय. बरोबर की नाही? आता जर पावसात तुमच्याजवळ छत्री आहे आणि तरी तुम्हाला पावसात भिजून यायचं आहे, छत्री बंद करून ठेवलेली आहे तुम्ही आणि पावसात भिजून राहिलेले आहे, तुम्हाला ओलं होण्यापासून कोणी थांबवणार आहे का? तुमच्याजवळ चॉईस आहे ना छत्री घालायचा. छत्री तुम्ही उघडून त्या पावसापासून संरक्षण तर करू शकता ना, तेवढा तुमच्यावर इफेक्ट होणार नाहीये. पण आपल्याला माहिती आहे की छत्री आहे तरी सुद्धा आपण काय करून राहिलेलो आहे, त्या पावसाचा आनंद घ्यायचा नाही, पण माहिती आहे की पावसात भिजल्यावर आपली तब्येत बिघडणार आहे आणि आपण त्याच्यासाठी करतोय, मग आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो. आणि म्हणून लक्षात घ्या की आपल्या आनंदाचा रिमोट, लक्षात घ्या, आपल्या आनंदाचा रिमोट हा आपल्या हातात आहे, तो कुणाला द्यायचा नाही. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय हॅपीनेस ऑफ माय लाईफ. आय एम रिस्पॉन्सिबल लिहा, कारण जोपर्यंत आपण जबाबदारी घेणार नाही आपल्या आनंदाची, लोक त्याचा गैरफायदा उचलणार आहे. आणि म्हणून जे काही आपलं काम आहे ते आनंदाने करा. मला सांगा, किती जर आज अचानक 4 पाहुणे जास्ती आले आणि स्वयंपाक करावा लागला, करावं तर लागणारच आहे ना, पाहुणे घरी आलेले आहे, त्याला तुम्ही टाळू शकणार नाही. किंवा बॉसने या 2 फायली जास्तीच्या आणून ठेवल्या कामासाठी, त्या फायली तुम्हाला कंप्लीट करावं लागेल ना, जे तुम्ही टाळू शकत नाही. मग त्या कामासाठी चिडचिड चिडचिड करण्यापेक्षा आनंदाने करायला केलेलं काय वाईट. काल मी काही कुरिअर करायला पोस्ट ऑफिस मध्ये गेली, इतकी सुंदर देखणी स्त्री तिथे काउंटरवर बसलेली होती, खूप सुंदर होतं तिचं सौंदर्य. मी आता एक कॉन्सिलर आहे, अनेक लोकांच्या माझ्याशी संपर्क येतो, 10 मिनिटं मला ते 5 कुरिअरचं सगळं करायला लागलं. मी तिला म्हणजे ऑब्झर्व करत होती, इतकी चिडचिड होती तिच्या चेहऱ्यावर, इतकी चिडचिड होती, म्हणजे ते देवाने दिलेलं इतकं भरभरून सौंदर्य तिच्या त्या आक्रस्तळलेल्या सगळ्या त्या चिडचिडवाल्या चेहऱ्यावर खूप जास्ती प्रॉब्लेम क्रिएट करत होतं. लक्षात घ्या, त्या देवाने तर इतकं सुंदर सौंदर्य दिलं, पण तो क्रोध, ती चिडचिड चेहऱ्यावर एवढी दिसत होती. मी तिला निघताना हॅपी न्यू इयर आणि थँक्यू म्हटलं, त्या शब्दांकडेही बिचारीचं लक्ष नव्हतं. ती इतकी तिच्या वेदनांमध्ये होती. म्हटलं काश हिला मी माझा नंबर दिला असता आणि रेखीच्या या सेशनला बसवलं असतं, तिला खूप गरज होती. मग काही फायदा आहे का सांगा बरं? तो
तो क्षण जो तिच्या ते काम तिला करायचं आहे, ती तिची जबाबदारी आहे, त्याची तिला सॅलरी मिळते आहे. पण ते काम चिडचिड करून इतकं चेहऱ्यावर 12 वाजून करण्यापेक्षा जर तिने ते आनंदाने स्वीकारलं, येणाऱ्या ग्राहकासाठी पद्धतीने केला, तर होणार नाही का? तर त्याच्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये योगेश सर, तुमच्या या प्रश्नांचा ना सेकंड लेवलमध्ये पॉझिटिव्ह आन्सर असतं. अवचेतन मनाचा जो आपण पुढचा भाग घेतो त्या ऍक्शन मध्ये तुम्हाला त्याचा आन्सर मिळेल. ठीक आहे. तर आजच्या दिवस आपल्या जे काही कामं आहेत, आजचा दिवस असतं जगायचं आहे. मग जे काही कामं आहे ते पूर्ण आनंदाने करत जगायचं आहे. रोज सकाळी आपल्याला मुलांना उठवावं लागतं. मग आपण ते उठवत असताना किती आई आहे किंवा जे बाबा लोक उठवत असतील, किती असे बाबा आहेत जे मुलांच्या जवळ जातात, त्यांच्या डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवतात आणि उठ बेटा म्हणतात. की किचन मध्ये चालू झाला टिफिन आपला बनवणं आणि इकडनं आवाजाने चालू झालं, उठ रे, उडग, वेळ झाली. ऍक्शन कोणती होते विचार करा. सकाळी सकाळी आपलाय मूड स्पॉईल, ते 4 वेळा म्हणून उठत नाही, एकदा हळू, दोनदा हळू, तिसऱ्यांदा जोरात आवाज जातो. ते करण्यापेक्षा 1 मिनिट काढा, त्यांच्या डोक्यावर पाठवून हात फिरवा, उठ बेटा सकाळ झाली. त्यांचाही मूड फ्रेश, तुमचाही मूड फ्रेश, मुलं पण उठतील आणि ते ऐकतील पण. करून बघा. हे पॅरेंटिंग मध्ये आम्ही देत असलेली टीप आहे. आणि संवाद, सगळ्यात महत्वाचा जो संवाद आपण करतो, एक वाक्य जीवनात लिहून घ्या. संवाद कशाला म्हणतो? ते म्हणजे सहभावनापूर्वक संवाद. सहभावनापूर्वक संवाद म्हणजे तुमच्या मनात ज्या भावना तुमच्या मुलांप्रती आहे त्या खरोखर शब्दांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचून राहिल्या आहेत का? तुमच्या स्पर्शाच्या आणि कृतीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचून राहिलेल्या आहेत का? ज्या भावना, जे प्रेम जोडीदाराप्रती आहे, कुटुंबियांप्रती आहे, ते प्रेम त्या पद्धतीने कुटुंबियांपर्यंत पोहोचत आहे का? हा नियम तुम्हाला बदलायचा जीवनामध्ये. प्रत्येक संवाद हा सहभावनापूर्वक असायला पाहिजे. आणि आपले माता पिता, अध्यापक आणि जे काही आपल्यापेक्षा मोठे आहे त्या सगळ्यांचा मान सन्मान ठेवायचा आहे. आज कुटुंबामध्ये फक्त कंप्लेंट आहे आणि रेकी त्या कंप्लेंटला कंप्लीट करण्याचं काम करते. कंप्लेंट टू कंप्लेंट वर आणते तुम्हाला. बघा, आपल्या हाताचे 5 बोट सारखे नाहीये आणि आपले जे मोठे आहेत ना, जे आपलं ऐकत नाहीये असं म्हणतो आपण, म्हणजे मुलं म्हणतात की आपले मोठे आपलं ऐकत नाही. लक्षात घ्या, निश्चितच त्यांचा मान मोठा आहे, त्यांचं स्थान मोठं आहे. त्यांच्या भावना, कुठलेच आई वडील मुलांचं नुकसान चिंतित नाही. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पॉवरफुल गायडन्स आणि पॉवरफुल तुमच्यासाठी हितचिंतक जर कोणी असेल तर ते तुमचे आई वडील. आपण किती मोठा, जोपर्यंत आपल्या डोक्यावर आई वडिलांचं छत्र आहे ना, तोपर्यंत आपण खरोखर खूप नशीबवान आहोत. आणि जोपर्यंत ते आहे ना, नंतर फोटोच्या समोर किती नैवेद्य आणि बाकीचं दाखवून काही फायदा नाहीये. आणि म्हणून हे नाते जोपर्यंत आपल्या सोबत आहे तोपर्यंत त्यांना जपायचं आहे. का बरं? एक श्वास घेतला, एक श्वास सोडला, एका श्वासाचं आयुष्य मागे जात आहे. आणि जेवढंही आजचं आपलं आयुष्य आहे, जे श्वास मागे गेलेले आहे ते कधीही परत येणार नाहीये. आणि खरोखर या जीवनाला तो आनंद, ती सकारात्मकता जर द्यायची असेल तर त्या जीवनाला न्याय द्या. आजपासून सुरुवात करा. आपल्या नात्यांना प्रेम द्या, मुलांना प्रेम द्या, मोठ्यांचा आदर करायचा आहे. आणि आपले शेजारी, सगळ्या चेतन अवचेतन वस्तूंना ग्रॅटिट्यूड आणि थँक्यू म्हणा. ज्या कुठल्या वस्तू तुम्ही वापरता, कारण आपण पाणी चार्ज करायला शिकणार आहे अटुनमेंट नंतर, या पाण्याची चव फक्त शब्दांनी आणि रेखीच्या ऊर्जांनी बदलू शकते. हा अनुभव प्रॅक्टिकली आपण घेणार आहे. आणि म्हणून प्रत्येक वस्तूला व्हायब्रेशन आहे, संवेदना आहे आणि शब्दांनी त्याची संवेदना चेंज करता येते. म्हणून आजपासून आपला संवाद हा सहभावनापूर्वक असला पाहिजे. आज मुलं आपलं का ऐकत नाही? कारण आपल्या भावना आपण मुलांपर्यंत पोहोचवण्यास असमर्थ होत आहे. मोबाईल मुलं वापरतात, मुलं ऐकत नाही, तर मोबाईल मुलांच्या हातात देणारे आपणच पालक आहोत.
मग तो काढताही आपल्यालाच आला पाहिजे. देणारे आपण आहोत ना, पण तो काढून घेण्याची पद्धत आपली चुकते आहे. आणि म्हणून मुलं आपलं ऐकत नाही. आलं लक्षात? कारण आपला संवाद समोरच्या पती पत्नीमध्ये पटत नाही. म्हणजे काय? एकाचं मत दुसऱ्याला पटत नाही का? आपला संवाद, जो विषय मांडण्याची पद्धत असते ना, अरेवर कार्य करायची, ती जोपर्यंत आपण बदलणार नाही, ऍक्शनवर रिॲक्शन नाही द्यायचं. आजपासून काय करायचंय, कोणाची जर ऍक्शन झाली, रिॲक्शन देण्याच्या आधी थोडा पॉज घ्या. एक उदाहरण तुम्हाला सांगते. हा राग किती वाईट ठरू शकतो. एका बाईने भाजी केली संध्याकाळी, लेडीजने. भाजीत मीठ जरा जास्ती पडलं आणि हसबंड, आता रोज ती भाजी बनवते, एक दिवस मीठ जास्ती पडलं आणि तिने जेव्हा म्हटलं, म्हणजे त्या हसबंडने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं, वाईफने एक दोन उत्तरं दिली, त्या हसबंडचा राग अनावर गेला आणि त्यांनी तिथेच तिचा गळा आवळला. 2 मुलं त्यांना होती. एका मिनिटात, लक्षात घ्या, या रागामुळे, या क्रोधामुळे, याच्यावर सत्य घटना आहे, एका मिनिटात त्या बाईचा जीव गेला. स्वतः तो सरेंडर झाला, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगितलं. 2 मुलं रस्त्यावर आली. जर त्या ऍक्शन झालंय, हो चूक झाली माझ्याकडनं, मीठ जास्ती झालंय, एक तर तिने ऍडजस्ट केलं असतं शांततेने, किंवा यांनी ठीक आहे रोज तर चांगली भाजी बनते, आज सांगण्याची पद्धत होती की भाजीत थोडं मीठ, पण ऍक्शनवर रिॲक्शन होत गेली, ऍक्शनवर रिॲक्शन होत गेली आणि त्याचा 1-2 मिनिटांमध्ये एवढा भयावह रूप धारण केलं. कुठलाच व्यक्ती गुन्हेगार नसतो, पण या ऍक्शनवर जर प्रॉपर रिॲक्शन देता नाही आली तर त्याच व्यक्तीच्या हातून गुन्हे घडू शकतात. दुसरं उदाहरण देते. रागाची सांडशी म्हणून एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल, व्हायरल खूप झालेली होती. तर एका आईने एक सुंदर बोन चायनाचा छान कपांचा सेट आणलेला असतो. त्याची किंमत 300 रुपये. 300 रुपयात 6 कपांचा सेट आईने आणलेला असतो आणि तो डायनिंग टेबलवरचा ठेवलेला असतो. मुलगा शाळेतून धावत येतो, त्याचं लक्ष नसतं, आई भांडे घासत असते आणि त्या मुलगा धावत आईला शाळेतून आल्यावर भेटायसाठी आतुर असतात मुलं, आईला शोधतात. तो आई आई करत किचन मध्ये धावत येतो, डायनिंग टेबलवर त्या मुलाच्या त्या खरड्याला, म्हणजे कप जिथे ठेवलेलं होतं त्याला धक्का लागतो, तो सेट पडतो आणि कप फुटतात. आई आव बघत नाही, ताव बघत नाही, आईला फक्त कप फुटण्याचा आवाज येते. सांडशी घासत असते, ती सांडशी मुलाकडे भिरकवते आणि ती सांडशी मुलाच्या डोळ्यात बसते आणि कायमस्वरूपी तो मुलगा एका डोळ्याने अधू होतो. विचार करा, एका क्षणाच्या रागावर कंट्रोल न ठेवल्यामुळे एवढ्या भयानक जर गोष्टी घडत असतील, तर मग आपल्याला या रागावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे की नाही, या क्रोधावर. तर लक्षात घ्या, क्षण छोटासा असतो आणि म्हणून मी जे तुम्हाला म्हणते ना, आपल्या जवळ जो काही पिरियड आहे जीवन जगण्यासाठी, फक्त आणि फक्त काय करायचंय, या वर्तमानातल्या क्षणांवर कंट्रोल करायचंय. आपल्याला दुसऱ्यांना बदलायचं नाहीये, कारण दुसऱ्यांना आपण बदलू शकत नाही. त्या व्यक्तीला एक वेगळा आवरा आहे, त्या व्यक्तीला वेगळं शरीर आहे, वेगळं मन आहे, पण आपण पहिले स्वतःला तर बदलू शकतो. सुरुवात जी करायची आपल्याला, ती स्वतःवर करायची आहे. माझ्यामुळे कुणाच्या मनाला दुखावलं गेलं नाही पाहिजे, किंवा माझ्यामुळे कुणाच्या जीवनात दुःख निर्माण नाही झालं पाहिजे, हा विचार मात्र आपल्यात असणं खूप गरजेचं आहे. आले लक्षात? आपल्याला आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा आहे, अगदी त्याच पद्धतीने इतरांना देखील प्रेम भावना द्यायची आहे. आणि म्हणून आजपासनं जो पेन तुम्ही वापरताना लिहायला, त्या पेनाला सुद्धा थँक्यू म्हणा. बघा, इथून तुम्ही 11 दिवस जरी ही गोष्ट केली, 21 दिवस मी सांगते, तरी तुम्हाला फरक पडेल. ज्या पाण्याला तुम्ही ग्रहण करता त्या पाण्याला थँक्यू म्हणा, ज्या अन्नाला ग्रहण करताय त्याला थँक्यू म्हणा, जे कपडे तुम्ही परिधान करताय त्यांना थँक्यू म्हणा. कारण जे जीवन तुम्ही जगताय ना, ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे. लोक वाट बघत आहे की त्यांच्या जीवनामध्ये सुख आहे. जेवढे सुख तुमच्या जीवनामध्ये आहे
लोक त्या सुखांचा शोध त्यांच्या जीवनासाठी घेऊन राहिले आहे, पण आपल्याला जे दिलेलं आहे ना त्या चांगल्या गोष्टीचा आपण कधी विचारच करत नाही. आणि म्हणून सगळ्यात पहिले माझ्याजवळ काय चांगलं आहे याचा विचार आपल्याला अवश्य करायचा आहे. तर हे 5 नियम आपल्याला आजपासून प्रयत्न करायचा आहे आपल्या जीवनामध्ये. केवळ आज के दिन में चिंता नहीं करूंगा या करूंगी, आज के दिन में क्रोध नहीं करूंगी, फक्त आजच्यासाठी रागावर नियंत्रण ठेवा. आपलं जे काही जबाबदारी आहे ते अगदी आनंदाने पूर्ण करायचे आहेत. आपले जेवढेही ज्येष्ठ आपल्या घरी मोठे आहेत, आपले शिक्षक आहे, गुरुजन आहे, त्या सगळ्यांचा रिस्पेक्ट करायचा आहे. आणि चेतन अचेतन वस्तू आणि आपले आपले शेजारी नातेवाईक यांच्या प्रति सद्भावना ठेवायची आहे. समोरचा व्यक्ती वाईट वागतो मग आपण का चांगलं वागायचं ही भावना नाही. पहिले सुरुवात मेरे से होनी चाहिए अच्छाई की. जशी पेरणी करेल ना, शेतकऱ्याने जर विचार केलं कॅक्टस पेरायचा त्याला आंबे नाही मिळणार आहे ना, म्हणून आपल्याला आंबे जर खायचे तर आंब्याचीच पेरणी करावी लागेल. आणि म्हणून चांगला विचारांची पेरणी करणारा शेतकरी बना, कारण आपल्या जीवनामध्ये आनंदाची पेरणी कोणी दुसरं येऊन करणार नाही. ती पेरणी कोणाला करावं लागेल, मलाच करावी लागणार आहे. सो आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय लाईफ. मीच आहे माझ्या जीवनाचं शिल्पकार. तर ती निर्मिती आपल्याला करायची आहे, दुसरा येऊन करणार नाही. तर ही रेकी जी आपण शिकणार आहे याच्याने फायदा काय होईल आपल्याला, तर रेकी काय आहे, एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. सगळ्यात पहिले ही आपल्यातील निगेटिव्ह ब्लॉकेजेस, म्हणजे आज जे कमेंट्स इकडे आलेले आहेत ना सगळ्यांचे मेसेज, की वेगवेगळे जे प्रश्न आले आहेत, आता मी प्रश्न हे नाही वाचणार, पण जे काही आहेत प्रश्न, जे नकारात्मक इकडे जे विचार आलेले आहेत त्या सगळ्यांसाठी सांगते की रेकीचं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस चालू करतात ना तेव्हा ही रेकी सगळ्यात पहिले आपल्यातले नकारात्मकतेचे ब्लॉकेजेस दूर करते, आपल्यातली निगेटिव्हिटी दूर करते. जेव्हा तुम्ही रेकीची प्रॅक्टिस चालू करा, अजून आपण रेकी सुरुवात केली नाहीये, जेव्हा तुमचा शक्तिपात होईल त्याचं ऍक्टिव्हेशन होईल आणि जेव्हा आपण इथे प्रॅक्टिकल घेऊ तेव्हा तुम्ही तुमच्यातल्या बदललेल्या एनर्जी आणि रिलॅक्सेशन हे प्रॅक्टिकली फील करणार आहे. शरीर के नैसर्गिक शक्ती का संतुलन स्थापित करते, म्हणजे जे काही आपले नॅचरल एनर्जी आहे त्याला बॅलन्स ठेवण्याचं काम रेकी करते. रेकी जे काही आपले नकारात्मक विचार आहे, निगेटिव्ह ब्लॉकेजेस आहेत त्याला दूर करून एक सकारात्मक एनर्जी, एक पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी आपल्याला सहकार्य करते. आणि रेकी आध्यात्मिक विकास आणि सेल्फ डेव्हलपमेंटसाठी एक प्रभावी साधन आहे. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे, याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. रेकी काय नाही आहे, रेकीला कुठलाही धर्म नाही आहे, पंथ नाही आहे, जात वर्ग नाही आहे, किंवा कुठल्याही तंत्र मंत्रासोबत रेकीचा काही संबंध नाही आहे. मौली विद्या, राक्षसी विद्या, संमोहन याच्या सोबत रेकीचा काहीही संबंध नाही आहे. रेकी काय नाही करू शकत, तर रेकी जन्मदोष दूर करू शकत नाही. पण आता याच्यावर आम्ही एक संशोधन केलं, एक केस हँडल केली, तर 28 म्हणजे त्या आईनी 13 वर्षाची मुलगी होती आणि मुलगी स्पेशल चाइल्ड होती, तिला स्वतःचा लाळ पुसणं सुद्धा जमत नव्हतं. तिच्या आईने याच्यावर रेकी खूप अभ्यास केला की आपली मुलगी कमीत कमी आपण आहोत तोपर्यंत तिला सांभाळणार, पण आपण नसताना या मुलीची काळजी कोण घेईल, हिच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे या उद्देशाने आईने रेकी शिकली. आणि जेव्हा त्या आईनी वेळ लागला, भरपूर वर्ष लागले, कारण मुलगी 13 वर्षाची होती, तर ती मुलगी आता बरीच मोठी आहे, लग्न नाही होऊ शकलं, पण त्या आईच्या उपचारामुळे आज ती मुलगी स्वतःचे सगळे कामं करते, अगदी मार्केटला जाऊन शॉपिंग बिपिंग करण्यापासून घरातले सगळे कामं, तिचे स्वतःचे कामं स्वतः करू शकते, एवढे स्वस्त झालेली. पण त्याच्यात त्या आईची वर्षानुवर्षाची साधना मात्र नक्कीच आहे. रेकी मृत्यू नाही टाळते. आता जन्म आणि मृत्यू हे त्या वरच्याच्या ह्याच्यात आहे, त्याच्याशिवाय काही होत नाही. पण जर रेकी प्रॉपर वेनी, आता आपल्याकडे 4 स्टेजचा जो कॅन्सर ठीक झाला 2-3 वर्ष आधी, त्या मॅडमला डॉक्टरांनी, माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, त्यांनी स्वतः पेशंटची स्टोरी शेअर केलेली आहे. तर त्यांना डॉक्टरांनी 40 दिवस दिलेले होते आणि रोज बहीण 3rd लेवल नुसार त्यांना हिलिंग करायची आणि त्यांच्या नाकाजवळ श्वास चेक करायची की माझी बहीण आहे की गेली. 47 दिवसाच्या सायकिक हिलिंग नंतर त्यांच्या पोटाचा ऍब्डॉर्मन कॅन्सर झालेला होता आणि रोज पोटातनं 5 लिटर रक्त मिश्रित पाणी काढलं जायचं. अशा अवस्थेत त्यांची बहीण रोज सायकिक सर्जरी करत होती. डॉक्टर वॉज शॉक्ड की या पेशंटचं मला कोणीतरी फोन करून सांगेल की पेशंट गेलाय
आणि ही पेशंट माझ्या समोर कशी काय उभी आहे. 2 महिन्यानंतर जेव्हा ते पेशंट भेटायला गेले तर डॉक्टरांना आश्चर्य वाटलं. हा त्यांचाच रिझल्ट. जरूर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघा. तुम्हाला त्याच्यात त्यांची स्टोरी खरोखर ऐकण्याला की रेकीने त्यांच्या जीवनात कसा बदल घडवला. कारण ती एक बॅटल होती, एक युद्ध होतं कॅन्सर सोबत स्ट्रगल करताना, आणि आता त्या एकदम स्वस्थ जीवन जगत आहे विदाऊट एनी ऑपरेशन. त्यांना ऑपरेशन सांगितलं, डॉक्टरांनी म्हणतो की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे जाऊन ऑपरेशन करा पण बेनिफिट होणार नाही, म्हणजे त्याचा फायदा होणार नाहीये. आणि आज ती व्यक्ती 2 वर्ष 3 वर्ष झाले, आता पूर्ण स्वस्थ, जवळपास 4 वर्ष होऊन राहिले आता, तर ते पूर्णपणे स्वस्थ आहेत. फक्त काय होतं, कधी कधी आपल्याजवळ असलेला वेळ आणि पेशंट जवळ असलेला वेळ जर मॅच नाही झाला, आपल्या जो उपचार करायसाठी असलेला वेळ आणि पेशंट जवळ असलेला वेळ जर नाही माहिती झाला, तर आपल्याला त्याचा तेवढा बेनिफिट होऊ शकत नाही, रिझल्ट येऊ शकत नाही. औरा वगैरे सगळं शिकवणार आहे, थोडा पेशन्स ठेवा. प्रॅक्टिकली औरा शिकवणार आहे मी, औरा बघायला शिकवणार आहे, ठीक आहे. त्याचा बेनिफिट आणि लॉस काय आहे हे पण शिकवणार आहे. मला एक कळत नाही, मी जो विषय शिकवते आहे त्याच्याकडे लक्ष न देता बाकीचे प्रश्न तुम्ही जेव्हा इथे टाईप करताय, तर कारण कॉन्सन्ट्रेशन आपल्या प्रत्येक मुद्द्यावर जर असलं ना, तर मला असं वाटतं की आपण खूप चांगलं बेनिफिट याचं घेऊ शकणार आहे. जे काही टॉपिक आपण डिस्कस करतो आहे आणि रोज काय टॉपिक होणार आहे ते तर आपण सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल आणि लाईव्ह मध्ये मी तुमचा औरा बघणं, औराचे बेनिफिट सगळे सगळं आपण बघणार आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की जो विषय चालू आहे त्या विषयाच्या संदर्भात जर तुमचा प्रश्न आला तर त्याचा आन्सर मी यावेळेस आत्ता लगेच देऊ शकेल. पण औरा आपण जर उद्या शिकणार आहे किंवा परवा शिकणार आहे तर त्याचा आन्सर मी आता नाही देऊ शकणार. ठीक आहे. सो एवढी काळजी घ्या. योगेश सर, तुमचा प्रश्नच कळला नाही मला. ठीक आहे. ओके. तर बघा आता रेकी जी एनर्जी आहे फक्त कुणाचा शस्त्रक्रियेद्वारे किंवा ऍक्सिडेंटल किंवा बाय बर्थ एखादा ऑर्गनच नाही आहे. म्हणजे एखाद्याचा जन्मतात हात अधू आहे किंवा मग अंधत्व आहे किंवा ऍक्सिडेंटल बॉडी पार्ट काढून घ्यावा लागलेला आहे, अशा वेळेस रेकी तिथे काम करत नाही. रेकीला या मर्यादा आहेत. रेकीची विशेषता ही आहे की ही रेकी प्रकृतीने मानवाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. रेकी एक सरळ उपचार पद्धती आहे. 1-2 दिवसाच्या शिक्षणाद्वारे रेकीचं ज्ञान, शिक्षण आणि अनुभव घेता येत. 1-2 दिवसाचं ज्ञान म्हणजे आधी जे जुने पॅटर्न होतं रेकीचं ऑफलाईन, किंवा आजही आम्ही कुठे सेमिनार घ्यायला जातो तर एका दिवसात लेवल 1 शिकवून टाकतो. पण मी 10 दिवस का घेते याचंही कारण सांगते. एका दिवशी तुम्ही 4-5 तास जर मी सेशन घेतलं आणि त्या काळात नोट्स फक्त कागदी मिळत होत्या, या पद्धतीच्या नोट्स भेटल्या की झालं. त्याच्यानंतर तुम्ही आणि माझा काहीच संबंध नव्हता राहत. मग तुम्हाला त्यावेळेस शिकताना वाटतं की वा मला खूप चांगलं समजलं, पण रेकी हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे. प्रॅक्टिकल जेव्हा तुम्ही घरी करता, चक्रांना चार्ज करायचा आहे, औरा क्लीन करायचा आहे, मग तेव्हा प्रश्न पडतो, कारण लिहूनही घेतल्या जात नाही की आता काय करावं. आणि या सगळ्या अडचणी ज्या मला गेल्या त्या तुम्हाला जाऊ नये म्हणून मी तुम्हाला रेकॉर्डिंग अवेलेबल करते की एखादा विषय इथे नाही कळला तर त्याचं परत तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. दुसरं, रोज एकच तास शिकल्यामुळे एकच विषय जर प्रॉपर समजून घेतला तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. म्हणून आपण हे सेशन 10 तास, म्हणजे एका दिवसाला 5 तास न करता 10 तास हे सेशन समजून घेतोय. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण 1-2 दिवसात हे शिकल्या जाऊ शकतं, याच्यात काही वाईट नाही. कारण पण मला हे तुम्हाला खरोखर रेकीचा फायदा आणि रेकीचा तुम्हाला अनुभव करून द्यायचा आहे, म्हणून आपण स्टेप बाय स्टेप या गोष्टी शिकतोय. ठीक आहे. रेकी कुठल्याही वयाचं व्यक्ती शिकू शकते. रेकी शिकण्यासाठी शिक्षणाची अट नाहीये. फक्त मला रेकी शिकायची आहे आणि माझ्या आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा आहे, या उद्देशाने कोणीही रेकी शिकू शकतं. रेकी उपचार करताना जसं मेडिकल डॉक्टरला ठरवावं लागतं की याला 5 ml औषध द्यायचंय की 10 ml औषध द्यायचंय, 500 mg ची गोळी द्यायची आहे की 200 mg ची गोळी द्यायची आहे, हे डॉक्टरांना पेशंटच्या वयानुसार आणि प्रकृतीनुसार ठरवावं लागतं. पण
रेकीचा प्रवाह जो आपण प्रॅक्टिकली बघणार आहे, तो प्रवाह आपल्या हातातून सुरू होऊन संपणं हे आपोआप रेकी ऊर्जा करत असते. रेकीला कॉल केल्यानंतर तो प्रवाह आपोआप तुमच्या हातातून प्रवाहित होतो आणि समोरच्याच्या नीड पूर्ण झाली त्यावेळेसची, तर हा प्रवाह आपोआप आपल्या हातातून थांबत असतो. याला हे नैसर्गिक होणार आणि हे प्रॅक्टिकल आपण घेणार आहे, काळजी करू नका. जेव्हा तुमचा शक्तिपात होईल त्याच्यानंतर, आणि विदाऊट शक्तिपात तुम्ही या रेकी ऊर्जांचा अनुभव घेऊ शकणार नाही. आणि म्हणून ज्या दिवशी तुमचा शक्तिपात राहणार आहे त्या दिवशी उपस्थित राहणं गरजेचं राहणार आहे. ठीक आहे, क्लासला पूर्ण उपस्थिती असणं गरजेचं राहील. रेकी उपचार शरीरामध्ये नैसर्गिक संतुलन स्थापित करते. नकारात्मक विचार हळूहळू आपल्यापासून पूर्णपणे दूर जातात आणि व्यक्ती हळूहळू परिस्थिती तेच राहते, आजूबाजूचे लोकही तेच राहतात, पण अचानक वाटायला लागतं सगळं बदललेलं आहे. का? आतापर्यंत आपण लोकांना बदलवायचा प्रयत्न केला आणि रेकी आपल्याला इनर लेवल पासून स्वतःला बदलवून टाकते. 8 दिवस आजारी आहे, डॉक्टरने सांगितलं आंघोळ करू नका, आणि मग 9व्या दिवशी आंघोळ केल्यावर जसं फ्रेश आणि छान वाटतं ना, अगदी त्या पद्धतीनुसार रेकीचा शॉवर जेव्हा आपण आपल्या याच्यावर घेऊ आणि सगळ्या एनर्जीजला आपण पॉझिटिव्ह करू, तर तेव्हा तुम्हाला खूप मोठ्या लेवलवर सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी जाणवेल. रेकीच्या लेव्हल 1 मध्ये जो काही उपचार आपण करणार आहे तो स्पर्शाच्या माध्यमातून करणार आहे. जास्तीत जास्त जळलेला जखम आहे, बेडसोल झालेला आहे कुणाला, किंवा ज्या ऑर्गनवर आपण हात ठेवू शकत नाही लोकांच्या, तर तिथे आपला एवढा दुरून अंतर हिलिंग करू शकतो आपण, एवढं 2 ते 3 इंच. त्याच्या पलीकडे लेव्हल 1 ची शक्ती नाही आहे. रेकी लेव्हल 1 हे 10% एनर्जीने काम करते. पण रेकीच्या सेकंड लेव्हल मध्ये तो पेशंट जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी डिस्टन्सच्या माध्यमातून तुम्ही हील करू शकता आणि 40% एनर्जीनी तुम्ही या एनर्जीचा वापर करू शकता. रेकीच्या थर्ड लेवल मध्ये ब्रह्मांडाच्या 100% ऊर्जा तुम्ही वापरू शकता आणि 100% हिलिंग तुम्ही करू शकता. त्याचा सिलेबस काय राहील आपण नंतर डिस्कस करू. रेकी द्वारा स्थूल शरीर के साथ साथ प्राण शरीर और मनोमय शरीर पे भी उपचार हो जाते हैं और उसका परिणाम मूल स्वरूप से होता है. म्हणजे रूट कॉज पासून आपण कुठल्याही प्रॉब्लेमला हील करू शकतो. जेव्हा औरा आपण शिकणार आहे ना, जेव्हा आपण औरा शिकू ना, तर तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे की का बरं रेकी मध्ये रूट कॉज पासून उपाय होतो, याचं डिटेल आपण औराच्या वेळेत घेणार आहोत. ठीक आहे, रेकी बद्दल काही सामान्य माहिती म्हणजे रेकी उपचार करने की इच्छा रखने वाले हर एक को रेकी वाहक बनणं आवश्यक आहे. म्हणजेच अटुनमेंट घेणं गरजेचं आहे. विदाउट अटुनमेंट आपण रेकी वापरू शकत नाही. रेकी उपचारासाठी आपल्याला एक स्वतंत्र जागा निश्चित करायची. म्हणजे कसं, काही दिवस जेव्हा सुरुवातीला आपण प्रॅक्टिस करतो ना, तर मेडिटेशन जे चक्र चार्ज करणार एक जागा जर आणि एक वेळ जर निवडली ना तुम्ही, तर तिथे एक सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आपल्याला मिळणारे रिझल्ट हे खूप पॉझिटिव्ह असतात. हस्तस्पर्श कसा ठेवायचा उपचार करताना? हलका, बिलकुल असा हाताचा कप शेप आणि स्पर्श असा हलका करणार आहे आपण. हलका स्पर्श, हस्तस्पर्श ज्याला फिदर टच म्हणून आपण, तसा हलका स्पर्श. समजा आता इथे स्पर्श करतोय आपण हार्ट चक्रावर, तसा हलका स्पर्श राहणार आहे. असा दाबून प्रेशर देऊन नाही करायचं, अगदी हलका स्पर्श राहील ज्याही ऑर्गनवर तुम्ही ठेवाल. कुठल्या भागावर हात ठेवल्याने प्रोटोकॉल सुद्धा तुम्हाला देणार आहे, कुठे हात ठेवल्याने कुठे आपल्याला प्रॉब्लेम होतो म्हणजे सॉल्व्ह करता येतो ते पण आपण करू शकतो. ठीक आहे, रोज प्रॅक्टिस करावी लागते. 2 वेळचं जेवण. लक्षात घ्या, जे आपण रेकी शिकतोय हा 10वी 12वीचा अभ्यास नाही आहे की 10 ती परीक्षा पास झाली किंवा कोर्स संपला आणि त्याच्याने आपलं नातं नाही आहे, असं नाही आहे. रेकी 2 वेळचं जेवण जेवढं आवश्यक आहे, जशी तुम्हाला जर जीवनात रोजचा आनंद गरजेचा आहे की नाही, शरीरामध्ये रोज आरोग्य गरजेचं आहे की नाही, नात्यांमध्ये प्रेम रोज पाहिजे की नाही, जीवनामध्ये पैसा रोज पाहिजे ना, मग रेकीची प्रॅक्टिस पण योगेश सर रोज करावी लागणार आहे. सगळ्यांसाठी सांगते. थोडा तरी वेळ जोपर्यंत बघ, एक लक्षात घ्या, जसं तुम्ही कालचं जीवन जगत होते तसंच आज जगाल तर उद्या काही फायदा होणार आहे का? नाही होणार ना.
मग आजच्या जीवनाला संपूर्ण आनंदाने जर परिपूर्ण करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? आज काहीतरी वर्तमानात वेगळी ऍक्शन घ्यावं लागेल. एक पॉझिटिव्ह ऍक्शन जेव्हा आपण जीवनाला देऊ, सगळे स्वतःचे काही ऑर्गन जरी दुखले तरी आपण हील करू शकतो. सगळं शिकवण दुसऱ्यांसाठीच नाही आहे. स्वतःच्या शारीरिक मानसिक, पहिले तर लेव्हल 1 हीच स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटलेली आहे. यात आपण सेल्फ हिलिंगवर फोकस करणार आहे. पण तरी मी तुम्हाला प्रॅक्टिकल करायला सांगणार आहे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या हिलिंगचं. ठीक आहे? पण असं नका करू की मी एकाचं हिलिंग करायला सांगितलं तुम्ही त्याच दिवशी 5 पेशंट पाहिले. आपण परफेक्ट नाही आहे. केलं होतं एका मॅडमनी असं. मग दुसऱ्या मला फोन आला रात्रीचा खूप, मॅडम मला खूप कसं तरी होतं, अनइझी होतं. म्हटलं काय केलं? म्हणे 5 लोकांचा औरा क्लीन केला. म्हटलं मी किती सांगितलं होता? एका व्यक्तीचा. व ते आपल्याला एनर्जी खूप येऊन जाते ना मग, की असं माझ्या याच्याने फायदा होऊन राहिला, मी लोकांचा त्रास ओळखायला लागली. मग असं करून करून ते एक्साइटमेंट मध्ये त्यांनी 5-5 लोकांचं हिलिंग केलं. कृपया असं करायचं नाही. ठीक आहे? जेव्हा जे सांगेल त्या पद्धतीने करा. कधी कधी काय होतं, तुम्ही उपचार करताना पेशंट झोपून जातो. ठीक आहे, पेशंट झोपून जातो, तर पेशंट झोपत तरी सुद्धा त्याला ती हिलिंग ऊर्जा पोहोचत असते. म्हणजे पेशंट झोपलेला असेल तरी तुम्ही त्याला हील करू शकता. आणि रेकीच्या सेकंड लेवल मध्ये तर टेलिपॅथी पेशंट झोपलेला असतानाच करायला शिकवली जाते. जे मध्ये कोणीतरी म्हणतं ना व्यसन सोडवायचं आहे तर काय करायचं? व्यसन सोडवण्यासाठी डिस्टन्स हिलिंगचा वापर करता येतो, किंवा त्या व्यसनी व्यक्तीला तुम्ही आता जाऊन टच केला, ऐकणार एखादी व्यक्ती नाही, मग अशा व्यक्तीला आपल्याला हील कसं करावं लागेल त्याला माहिती नसताना आणि तो झोपलेला असताना. तर व्यसनी व्यक्तीच्या व्यसनांवर आपण हिलिंग करू शकतो, पण ते सेकंड लेवलमध्ये, फर्स्ट लेवलमध्ये पॉसिबल नाही. हा, तुम्ही त्या व्यक्तीच्या अन्न पाण्याला चार्ज करून तुम्ही एनर्जी नक्कीच प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे? तर रेकीचा विश्वास नसेल तरी सुद्धा अशा व्यक्तीला फायदा होऊ शकतो. पण रेकी आपल्याला 21 दिवस स्वतःची प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यानंतर साधं सर्दी आणि ताप असेल तर 3 दिवस आपल्याला हिलिंग करायचं आहे. थोडंसं व्हायरल जास्ती असेल तर 7 दिवस ताप करायचं, 7 दिवस आपल्याला हिलिंग करायचं आहे. आणि मोठ्या आजारांसाठी आपण, म्हणजे कॅन्सर वगैरे सारखे मोठे आजार असेल तर 90 दिवसाचं हिलिंग आपण सांगतो. पण अगदी 21 दिवसानंतर बऱ्यापैकी रिझल्ट दिसायला लागतात. रोज 7 चक्रांना चार्ज करणं, औरा क्लिन्झिंग करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर पर्याप्त मात्रामध्ये पाणी पिणं खूप गरजेचं आहे. शरीरामध्ये भरपूर पाणी असणं, म्हणजे कुणाला हील करण्याआधी पाणी प्या, हिलिंग नंतर तुम्ही पाणी प्या. शरीरामध्ये पाणी असणं खूप गरजेचं आहे. मी आधीच सांगितलं की जळलेला भाग असेल, काही असेल तर त्याला हिलिंग या दुरून द्यायची, शरीराला स्पर्श करायचा नाही. शरीर के हर स्थान पर रेकी लेते समय एकच नियम आहे, संवेदना. तुमच्या हातातनं जी रेकीची एनर्जी प्रवाहित होईल तिथून ती एनर्जी संपेपर्यंत, म्हणजे तो फ्लो संपेपर्यंत तुम्हाला रेकी द्यायची आहे. रेकी वाहक फक्त वाहक असतो. ही आपली एनर्जी नाही आहे, ब्रह्मांडाकडून आपण फक्त एक पाईपलाईन आहे. जसं आपल्या नळाला पाणी येतं तर पाण्याचा सोर्स जसा वेगळा आहे, तसं आपली एनर्जी नाही आहे, ब्रह्मांडाकडनं येणारी एनर्जी आपल्या क्राऊन चक्रातनं प्रवेश करते आणि ती आपल्या हातातनं प्रवाहित होते. जशा संवेदना तुम्हाला जाणवतील तशा समोरच्या पेशंटला सुद्धा जाणवणार आहे. प्रैक्टिकली अपन या संवेदनांचा अनुभव घेऊ शकतो. जिस प्रकार वाहक रुग्ण को रेकी देता है उसी प्रकार रुग्ण स्वीकारता है. त्याचं यश अपयश याची चिंता करायची नाहीये. सर्वसामान्य औषधांसोबत, म्हणजे कुठलाही नाही आता आम्ही हिलिंग करतो तुम्ही औषधं बंद करा असं करायचं नाहीये. समोरच्या व्यक्तीला जे काही औषधोपचार चालू आहे तुम्ही त्यांच्या औषधाला, अन्नपाण्याला चार्ज करून द्या. तो पेशंट लवकर बरा होईल. पण स्वतःच्या मनाने आपल्याला औषधोपचार बंद करायचा नाहीये. आणि इथे कुठल्याही प्रकारच्या अंधविश्वासाला काही स्थान नाहीये. कारण विदेशांमध्ये या रेकीसाठी अगदी हॉस्पिटलमध्ये हिलर्स नेमलेले आहेत आणि त्या हॉस्पिटलच्या हिलरची जी सॅलरी आहे ती 12-12.5 लाखांचं पॅकेज त्यांना दिलं जातं. त्याच्यामुळे या रेकीचा जेवढा सहजतेने आपण स्वीकार करणार तेवढाच रिझल्ट आपल्याला पण येणार आहे आणि इतरांना पण येणार आहे.
तर आज आपण बघितले रेखीचे 5 तत्व. आजच्या दिवस राग करणार नाही, चिंता करणार नाही. क्रिएटरने ज्या काही आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्या आपण इमानदारीने पूर्ण करणार आणि प्रत्येक जीवित प्राणी आणि याचं आपण प्रेम आणि दयाभाव करणार हे आपण बघितलं. रेखीचा इतिहास मात्र आज राहिला आपला, जो आपण उद्या कंप्लीट करणार आहे. तर हे बघा, हॉस्पिटलमध्ये आपल्या पेशंटच्या ऑपरेशनच्या आधी, बिफोर ऑपरेशन त्याला हिलिंग दिल्या जात आहे. अगदी ग्रुपनी एखादा ठिकाणी भूकंप झाला, मोठा ऍक्सिडेंट झाला किंवा महापूर वगैरे आला, अशा ठिकाणी तुम्ही ग्रुपनी हिलिंग देऊ शकता. जर तुम्ही गुगलवर गेलात आणि रेकी इन हॉस्पिटल जर टाकलं तर अनेक चित्र तुम्हाला बघायला मिळतात. तर आजपासून आपल्याला 5 तत्व रेखीचे पार पाडायचे आहे. ते म्हणजे आजपासून राग करणार नाही, दुःख करणार नाही, जे काही देवानी आपल्यावर ब्लेसिंग दिलेले आहे त्या ब्लेसिंग साठी थँक्यू म्हणणार आहे, जे काही आपल्यावर जबाबदारी आहे त्या प्रामाणिकपणे पूर्ण करणार आहे आणि आपले शेजारी पाजारी लिव्हिंग बिंग्स यांच्याबद्दल आपण आदर भाव व्यक्त करणार आहे. ठीक आहे. सो आजच्या सेशन बद्दल कुणाचे काही प्रश्न असतील तर यू कॅन आस्क. हा, डॉक्टर शुभांगी मॅडम अनम्यूट करा. येस मॅडम. हा बोला. नाही, मी मगाशीच हँड रेस केला होता. अच्छा, तो आता मला दिसला म्हणून हे केलं. हा, रमा चव्हाण मॅडम आहेत का तिथे? अस्मिता मॅडम अनम्यूट करा. अस्मिता मॅडम, दीप्ती मॅडम, शैला मॅडम अनम्यूट करा. नमस्ते मॅम. मला विचारायचं होतं, ज्यावेळेस आपण एखाद्याला हिलिंग देतो किंवा करतो, तर त्यानंतर त्यांच्यातले जे निगेटिव्ह एनर्जी आहे त्याचा आपल्यावरती काही परिणाम होतो का? हे बघा, जर तुम्हाला प्रॅक्टिस करताना जर तुम्ही काही प्रोटेक्शन घेतलं नाही, जे आपण शिकवतो प्रॉपर टेक्निक आहे त्याची, बरोबर आहे, आणि त्या एनर्जी दिल्यानंतर जर तुम्ही ते कनेक्शन डिस्कनेक्ट केलं नाही तर कधी कधी त्रास होतो. जसं मी ऍट अ टाइम 100-200 लोकांना अटॅचमेंट दिले, पण त्याच्यानंतर जर मी ते कनेक्शन दूर केलं नाही तर 200 लोकांची एनर्जी माझ्याशी कनेक्ट आहे, मग त्या दिवशी मला थोडंसं हेवीनेस आणि जडपणा जाणवू शकतो. पण त्याच्यासाठी जसं आता माझ्या आहे, मी प्रोटेक्शन ब्रासलेट यूज करते किंवा मग अटॅचमेंट देताना किंवा कुठे बाहेर जाताना माझं प्रोटेक्शन शिल्ड जे आहे ते मी सोबत घेऊन असते. तर याच्यासाठी काही टेक्निक आहे. ठीक आहे. जसं आता डॉक्टर ऑपरेशन करतात तर तिथे त्या ऑपरेशनच्या वेळेसची जी काही एनर्जी आहे ती तर त्यांच्या शरीराला टच करणारच आहे ना. अगदी आपण त्या पद्धतीने हिलिंग करतो, तर कधी कधी असं प्रत्येक वेळेस नाही, पण ते कनेक्शन डिस्कनेक्ट करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. व्हेज नॉनव्हेजचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. एक क्वेश्चन आलेला आहे, तुमच्या जेवणाचा कुठलाच परिणाम रेकीवर होत नाही, कारण फॉरेनचे लोक पण रेकी करतात आणि त्यांच्या जेवणातला नॉनव्हेज हा पार्ट आहे. शिकवणाऱ्या प्रोटेक्शन म्हणजे काय? अस्मिता मॅडम झाला ना प्रश्न? अजून कोणाचा आहे? दीप्ती जोशी मॅडम हॅलो अनम्यूट मॅम. करा. गर्भवती किती रिकमेंडेड आहे रेकी? काय? कारण गर्भवती स्त्रियांसाठी, प्रेग्नेंट वुमनसाठी किती रिकमेंड करता तुम्ही रेकी? प्रेग्नेंट वुमननी स्वतःच्या सेल्फ हिलिंगसाठी आणि बाळाच्या उत्तम ग्रोथसाठी रेकी करायची, दुसऱ्यांचं हिलिंग करायचं नाही. उलट बाळ छान गुटगुटीत होण्यासाठी रोज अफर्मेशन आणि रेकी हिलिंग तिने स्वतःला दिलं पाहिजे. ओके, थँक्यू. ठीक आहे. प्रियंका मॅडम, आपण रेकी घेतल्यानंतर त्याची एनर्जी किती वेळापर्यंत टिकते? चांगला प्रश्न आहे. लेव्हल 1 ची एनर्जी तुमची 10% आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्हाला मोठ्या पेशंटसाठी तर मी रेकमेंड करत नाही, म्हणजे मोठ्या आजारांसाठी, कारण तो तुमचा स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे. बरोबर आहे. तर पहिले सेल्फवर फोकस करायचा आणि छोटे मोठे घरचं आहे सगळ्यांचं अन्न पाणी चार्ज करणं, म्हणजे तेवढे तुम्ही करू शकता. पण जसं जसं तुमचं सेकंड लेव्हलला येतं तर तुम्ही अगदी मोठ्या केसमध्ये डिस्टन्स हिलिंग, एखाद्याचा माइंडसेट चेंज करणं, एखाद्याचं व्यसन सोडवणं, एखाद्याच्या आजारांवर वर्क करणं, रिलेशनशिप सुधारणं, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही सेकंड लेव्हलमध्ये करू शकता प्रॅक्टिस. कारण इथे मर्यादा आहे तुम्हाला. म्हणून लेव्हल 1 ला स्वयंशुद्धीकरण की पहिले स्वतःवर फोकस करा.
असं सांगितलं जातं. थँक्यू. दिनेश सर सांग, बोला. मॅडम, अट्युनमेंट म्हणजे नक्की काय? म्हणजे जस्ट असं ओके. अट्युनमेंट म्हणजे एनर्जी एक्सचेंज. जसं आपल्या गुरु शिष्य परंपरा आपल्या भारतामध्ये आहे. प्रत्येक व्यक्ती म्हणजे ते प्रभू रामचंद्र असो की त्यांचे गुरु होते, भगवान श्रीकृष्णांचे गुरु होते, प्रत्येकाची गुरु शिष्य परंपरा आहे. तर त्याच गुरु शिष्य परंपरेनुसार डॉक्टर मी उद्या आपण इतिहास शिकणार आहे रेकीचा, त्याच्यात तुम्हाला अधिक क्लिअर होईल की त्या शक्तिपातासाठी त्यांनी म्हणजे गुरुनी आपल्या भारतातल्या ऋषीमुनींनी जशी तपश्चर्या केली आणि मग त्यांना काही सिद्धी प्राप्त झाल्या, तर त्याच्यानंतर मग त्या सिद्धी ते कोणाला तरी देऊन जातात. आपण हे बघितलेलं आहे. असंच डॉक्टर मिकाउसींनी 21 दिवस अन्न पाण्याशिवाय जी तपश्चर्या केली, त्याच्यात ज्या सिद्धी त्यांना प्राप्त झाल्या त्या त्यांनी गुरु शिष्य परंपरेने ते आलेले आहेत. याला एनर्जी एक्सचेंज म्हणतात. कारण रेकी फक्त एक एनर्जी आहे, तर त्या एनर्जी एक्सचेंज करणं. तर ती माझी एनर्जी नाही आहे, फक्त ब्रह्मांडाकडनं जो अमर्याद ऊर्जांचा स्रोत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी माध्यम मात्र आहे. अगदी त्याच पद्धतीने त्या एनर्जी एक्सचेंज नंतर प्रॅक्टिकली तुम्ही या एनर्जी फील करणार. आपलं प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे आणि तुम्ही तो स्वतःला फील करणार आणि इतरांना सुद्धा त्या एनर्जी फील करवणार. पण 10% एनर्जीने. ठीक आहे, कारण लेव्हल 1 ची मर्यादा ही 10%. आता एनर्जी एक्सचेंज शक्तिपात म्हणजे ऊर्जांचा प्रवाह ट्रान्सफर करणं, की जेणेकरून ही ऊर्जा तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी वापरू शकाल. पण मॅडम, सपोज ती जी एनर्जी तुम्ही आम्हाला ट्रान्सफर केली तशी आम्हाला दुसऱ्याला ट्रान्सफर करायची असेल तर ती त्याच्यासाठी काही हे असतं का? म्हणजे ट्रेनर बनण्यात याच्या लेव्हल आहेत, ते आपण शिकणार. रेकीच्या टोटल 5 लेव्हल आहे. लेव्हल 1 स्वयंशुद्धीकरण कालावधी. लेव्हल 2 मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपण डिस्टन्स हिलिंग शिकतो, जगाच्या पाठीवर कुठल्याही व्यक्तीला हिलिंग पोहोचवतो. लेव्हल 3 मध्ये तुम्ही मास्टर हिलर बनता आणि त्याच्यात खूप सारे टॉपिक्स आहेत. एवढंच नाही आहे जे मी आता एका वाक्यात समजवते आहे. आणि 4थी आणि 5वी लेव्हल ही ग्रँड मास्टर लेव्हल आहे, ज्याच्यात तुम्ही माझ्यासारखं ट्रेनिंग देऊ शकता ऑनलाईन आणि ऑफलाईन. आज आपले जे स्टुडंट आहे, जे ट्रेनर आहेत, त्यांचं अर्निंग आज महिन्याला कुणाचं 1.5 लाख आहे, कुणाचं 2.5 लाख आहे, कुणाचं 3 लाख आहे. तर हे एक चांगलं करिअरचं साधन पण आहे. बेस्ट करिअर पण आहे, ज्याच्यातनं तुम्ही आज मला जे काही दिलं रेकीने भरभरून दिलं. नाही तर माझ्या आयुष्याचा एक स्ट्रगल म्हणजे मी माझी स्टोरी बघू कधीतरी, कारण तेवढा वेळ नाही, आपला सिलेबस खूप मोठा आहे. तर 5,000 अर्निंग महिन्याचं करावं हा माझा स्ट्रगल चालू होता. नाव आय एम वर्किंग फॉर 5 लाख पर मंथ. आणि हे सगळं मला रेकीतनं मिळालं आणि त्याचं ग्रॅटिट्यूड म्हणून मी दर महिन्याला ह्या बॅचेस फ्री मध्ये चालवते. लोकांच्या जीवनामध्ये मल्टिपल होऊन ही पॉझिटिव्ह एनर्जी पोहोचली पाहिजे. पण त्याच्यासाठी कसं आहे सर की जरी आपल्याला फ्री मध्ये मिळतं पण ती हे पाहिजे इच्छा आपल्यामध्ये की ग्रहण करण्याची. 10 दिवस खरोखर जर तुम्ही अटेंड करणार, सांगितलेले प्रॅक्टिकल अनुभव करणार ना, मग रिझल्ट येणार आहे. फक्त मला ऐकून घेतल्याने होणार नाही, प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली तुम्हाला करावी लागणार आहे. जे रेकी ऊर्जा आहे तर ती आहे, ती एक्सपिरियन्स होणार आहे. औरा आहे तर तुम्हाला माझा दुसऱ्यांचा औरा बघता येणार आहे, त्याचा स्कॅनिंग करणार आहे आपण विदाऊट एनी टच. एखाद्याच्या शरीरामध्ये कुठे दुखणं चालू आहे हे तुम्ही फक्त हातांनी अनुभवू शकणार आहे. पण त्याच्यासाठी तुमची म्हणजे प्रॅक्टिस खूप महत्वाची ठरणार आहे. ओके, थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. विशाखा मॅडम. हॅलो, नमस्कार. हा बोला. माझा आवाज येतोय? हॅलो. येतोय बोला. हा, ही जी प्रक्रिया आहे तर ही आपण लहान मुलांसाठी वापरू शकतो का? बिलकुल. अगदी मी सांगितलं ना, गर्भवती महिला सुद्धा स्वतःचं बाळ पोटात छान वाढावं याच्यासाठी करू शकते. जन्मता मुलांना सुद्धा मी रेकी दिलेली आहे. एक मुंबईची केस आहे, डॉक्टरांनी सांगितलं होतं ते बेबी इनमॅच्युअर आहे आणि वाचण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि त्या सरांनी मेसेज पाठवला. आमचा एक ग्रुप आहे एक्सपिरियन्स मध्ये, तर त्याच्यात मी सगळ्यांना विनंती केली की त्या बाळाला हिलिंग करा. आणि जे हे होते त्या बाळाचे जसं जसं इम्प्रुव्हमेंट होत होतं त्याचे आजोबा बिलकुल शेअर करायचे आणि मी त्या ग्रुपवर टाकायची. त्यांनी मुंबईवरनं पेढे पाठवले माझ्याकडे इकडे, की ते बाळ जेव्हा डिस्चार्ज झालं तर खूप सुंदर अनुभव आहे. कारण एका डॉक्टरांनी जिथे खूप हात टेकलेले अशा आपल्याकडे खूप साऱ्या केसेस आहेत. त्याच्यामुळे करू शकता मुलांवर, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला स्पेसिफिक असं विचारायचं होतं की माझे ट्विन्स आहेत ना, तर ऍक्च्युली त्यांचं म्हणजे बाकी अकॅडमिक्स मध्ये काही त्यांना प्रॉब्लेम नाहीये. पण होतंय काय
की बाकीच्या मुलांच्या तुलनेत त्यांचं फास्ट तिथे क्लासवर्क होऊन जातो आणि मग टीचरचं म्हणणं पडतं की मग ते बाकीच्या मुलांना म्हणजे मग ते खेळत बसतात किंवा असं अजून लहान आहेत पण मग मॅडम ते याच्यात मी झिबू सिम्बॉल सांगणार आहे, त्याच्यात मुलांच्या कॉन्सन्ट्रेशनचा सिम्बॉल देणार आहे, तो यूज करा. बरं. ओके. प्राजक्ता मॅडम. हॅलो मॅम, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर युअर गायडन्स. आणि थँक्यू. मला असं विचारायचं होतं की मी लास्ट बॅच पण अटेंड केलेली, अटेंडमेंट पण अटेंड केलेलं, बट बिकॉज ऑफ सम वर्कलोड मला बाकी गोष्टी अटेंड नाही करता आल्या, म्हणून मी पुन्हा ही बॅच अटेंड केली. तर मी आता ह्या बॅच मध्ये पण अटेंडमेंट अटेंड करू शकते? नाही, अटेंडमेंट हे एकदाच घ्यावं लागतं, ते डबल घेता येत नाही. ओके, सो त्याच्यानंतरचे मी लेक्चर्स कंटिन्यू करू शकते? हो हो बिलकुल. ओके, थँक्यू मॅम. ओके. कविता मॅडम. हॅलो. हा बोला. सगळ्यात पहिले मॅडम तुम्हाला खूप ग्रॅटिट्यूड. माझी रेकीची फर्स्ट लेवल आणि सेकंड लेवल दोन्ही झालेले आहे, तरी मी हा क्लास अटेंड करते आणि खूप छान रिव्हिजन होतंय माझं रेकीचं पुन्हा. आणि माझी रेकीची फर्स्ट लेवल मी प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे 4 महिन्याची प्रेग्नेंट होती तेव्हा घेतलेली आणि मी प्रेग्नन्सीमध्ये पण रेकी दिलेली आहे. तर ज्या कोणी प्रेग्नेंट लेडीज असतील त्यांना शंका असेल तर मी निश्चित सांगते की खूप चांगला परिणाम होतो लहान मुलांवरती हे रेकीचा. चला, थँक्यू मॅडम. ताई विचारू सर आपल्याला. हा बोला सर. योगेश सर. ताई मला हे विचारायचं होतं, जेव्हा आपल्या मनामध्ये काही विषय असतात, विचार असतात किंवा टेन्शन्स असतात, तर आपण एखाद्याला रेकी देतो किंवा त्या रेकी विषयातनं आपण स्वतःची सुद्धा मदत करू पाहत असेल, तर ह्यामध्ये डिस्टन्स काय किंवा दुष्परिणाम असं काय म्हणजे आहे का? तर आपली जेव्हा 21 दिवसाची प्रॅक्टिस चालू होईल ना, त्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला तो अनुभव येईल की हळूहळू आपलाच विचार बदललेला जातो आणि त्याच्यामुळे तुम्ही केलेल्या हिलिंग मधनं कुणाचं नुकसान होणार नाही, कारण रेकीमध्ये फक्त आणि फक्त फायदा होतो, कधीच कुणाचं नुकसान होत नाही. चैताली मॅडम अनम्यूट करा. मॅम लेवल जसं आता तुम्ही अटेंडमेंट देणार तर जसं लेवल 1 ला दिलं तर लेवल 2 ला पण वेगळं करावं लागतं की हो हो, एकच प्रत्येक लेवलचं, कारण तिथे 40% एनर्जी होण्यासाठी सिम्बॉल बदलतात. तुम्हाला सिम्बॉलचा शक्तिपद दिला जातो ज्याच्यामुळे तुमची एनर्जी 40% होते. मास्टर लेवल मध्ये परत तुमची थर्ड अटेंडमेंट होता आणि त्याच्यामुळे तुमची एनर्जी चेंज होते. प्रत्येक लेवलला प्रत्येक वेळेस करावं लागतं. मॅम माझं सेकंड क्वेश्चन, जसं तुम्ही बोललात की आपण एका म्हणजे रेखे देतो स्पर्शाने, तर आपल्याला कसं कळेल की तो प्रवाह थांबला आहे? आपल्या हातात ते प्रॅक्टिकल घेणार आहे ना आपण. ओके. आणि माझं थर्ड क्वेश्चन, आता ज्या मॅमने घेतलं, मी पण 7 मंथ प्रेग्नेंट लेडी आहे, तर दुसऱ्यांवर तुम्ही बोललात की दुसऱ्यांवर करता येत नाही पण स्वतःवर करता येतं, तर मग जसं प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही बोललात की दुसऱ्यांवर पण करायला लावेल बा, मी नाही करू नाही शकणार करायचं ना, तर तेव्हा नाही करायचं ना, नंतर तर करू शकता ना. आता जर शिकून ठेवलं तर नंतर ते करताच येणार आहे. बरं चालेल. थँक्यू मॅम. ओके, ठीक आहे. अस्मिता मॅडम अनम्यूट करा. ओके. वंदना पवार मॅडम. मॅडम. हा बोला. शक्तिपात आपण डबल घेऊ शकतो एकदा घेतलंय तर? नाही ना. मग ह्या शक्तिपातला म्हणजे मीटिंग मध्ये मी म्हणजे बसू शकते का? ऍक्टिव्हेशनच्या वेळेस येऊ शकता, तुमच्या एनर्जी मल्टिपल झालेला तुम्ही अनुभव घेऊ शकता. ओके हेच विचारायचं. ठीक आहे. सो आता थांबावं लागेल आपल्याला, कारण बाकीचं सेशन नंतर आहेत माझे परत कंटिन्यू. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. हा बोलो.